नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत राहूचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेमध्ये आज कन्या रास आणि कन्या लग्नाच्या जातकांसाठी राहूचे हे गोचर भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती. दिनांक 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू या दोनही ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केलेले आहे आणि राहू हा ग्रह सध्या कुंभ राशीतून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. येथे राहूचे वास्तव्य हे 18 महिन्यांच्या कालावधीसाठी असते. हा कालखंड निश्चितच मोठा कालखंड आहे आणि याचे परिणाम सुद्धा दूरगामी असतात. म्हणून राहू, केतू, शनी, गुरु यासारख्या ग्रहांचे राशीफल पाहताना आपली चंद्र राशी आणि आपली लग्न राशी या दोनही राशींप्रमाणे हे राशीफल पाहणे हे गरजेचे असते. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. राहूचे येथे वास्तव्य हे 25 नोव्हेंबर 2026 सालापर्यंत असणार आहे. राहू हा ग्रह सर्वाधिक पापग्रह म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये ते मान्यता पावलेला आहे. राहू हा ग्रह मायावी ग्रह आहे आणि हा भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे आणि राहूची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते. राहूकडे 3 दृष्टी असतात, पंचम, सप्तम आणि नवम. आणि कुंभ राशी ही राहूची स्वतःची राशी आहे. राहू आणि केतू हे दोनही ग्रह वक्र असतात आणि हे पुढील राशीतून मागील राशीमध्ये प्रवेश करत असतात. राहूचे वैशिष्ट्य म्हणजे राहू हा ग्रह कलियुगामध्ये सक्रिय आहे. राहूचे अधिपत्य कलियुगामध्ये दिसून येते. इंटरनेट, मीडिया या सर्व क्षेत्रावर राहूचे वास्तव्य आहे आणि याचे असलेले सध्याचे आपण प्रमाण हे सुद्धा पाहतच आहोत. असा हा राहू मानवी जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणत असतो आणि म्हणूनच याचे राशी परिवर्तन हे सुद्धा महत्त्वाचे मानलेले आहे. कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांचा विचार करता राहूचे हे गोचरीचे भ्रमण कन्या राशी आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी 6ठ भावातून होत आहे. 6ठ भाव हा रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे. असा 6ठ भावातून गोचर करणाऱ्या या राहूची दृष्टी तुमच्यासाठी दशम भावावर, व्यय भावावर म्हणजे 12व्या भावावर आणि द्वितीय भावावर म्हणजेच धन भावावर पडणार आहे. 6ठ भावामध्ये राहू हा शुभ फले देत असतो, कारण 6ठ भावामध्ये पापग्रह हे शुभ फलदायी असतात आणि या राहूवर दशमातील गुरुची दृष्टी असल्याने राहूची अशुभ फळे ही कमी प्रमाणात मिळणार आहेत. हा राहू तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देण्यासाठी सिद्ध आहे, परंतु त्यामुळे तुमच्यावरच्या कामाचा ताण सुद्धा वाढणार आहे. राहूची दशम भावावर दृष्टी आहे. हा कर्माचा भाव आहे. हा कार्यक्षेत्राचा भाव आहे. कार्यक्षेत्रात राहूची पंचम दृष्टी असल्याने कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम गती मिळवून देणारा असा हा राहूचा कालखंड आहे. राहूची व्यय भावावर म्हणजे 12व्या भावावर दृष्टी आहे. हा प्रवासाचा भाव आहे, मोक्षाचा भाव आहे, खर्चाचा भाव आहे. त्यामुळे या कालखंडात तुमच्याकडून व्यर्थ खर्च होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि नको असलेले खर्च हे सुद्धा राहू तुमच्यासाठी दर्शवत आहे. नको असलेले खर्च म्हणजे हॉस्पिटलायझेशन, औषधोपचार यावर तुमचा खर्च होताना दिसून येत आहे. आणि राहूची 9वी दृष्टी तुमच्या धनभावावर आहे. हा भाव कुटुंबाचा भाव आहे. त्याचबरोबर तुमच्या वाणीचा सुद्धा भाव आहे. पैतृक संपत्तीचा वाद किंवा कलह जर असतील तर त्यामध्ये सुरुवातीला त्रास होऊन अंतिमतः हा तुम्हाला हवा तसा रिझल्ट सुद्धा मिळवून देऊ शकतो. परंतु विवादापासून कन्या रास आणि कन्या राशीच्या जातकांनी दूर राहणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. अभक्ष्यभक्षण, व्यसन यापासून मात्र त्यांनी स्वतःला दूर ठेवावे आणि आपल्या वाणीवर सुद्धा त्यांनी संयम ठेवावा. आपल्या वाणीमुळे कोणी आहत होणार नाही याची दक्षता घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. हा राहू तुमच्या कुटुंबामध्ये कलह सुद्धा निर्माण करू शकतो, परंतु गुरुची सुद्धा शुभदृष्टी त्यावर असल्याने त्यातील त्रास हा कमी होताना दिसत आहे. 6ठ भाव हा रोग, रिपू, ऋण यांचा भाव आहे. हा भाव स्पर्धा परीक्षांचा सुद्धा भाव आहे. नोकरीतील चढाओढ आणि संघर्ष हा भाव दर्शवतो. संघर्षातच तुमच्या बीजाची ही फळे दडलेली असतात.
म्हणून संघर्षामध्ये कोणत्याही प्रकारे कसूर करू नये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणालाही या कालखंडामध्ये पैसे हे शक्यतो उधार देऊ नये. राहू हा तुम्हाला नोकरी, व्यापार अशासारख्या क्षेत्रामध्ये सहयोगी असणार आहे, परंतु सावधान राहणे हे सुद्धा गरजेचे आहे. कारण आधीच सांगितल्याप्रमाणे राहू हा मायावी आहे, हा छलकपट करणारा आहे, हा भ्रम निर्माण करणारा आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही सतर्क राहा हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तुमचे हितशत्रू सुद्धा असू शकतात आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या बरोबरीच्या लोकांचे सहकार्य सुद्धा मिळताना दिसत नाही. परंतु सावध आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम केल्यास हा राहू तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर सुद्धा नेऊन ठेवण्यास सहकार्य करणार आहे. कागदपत्रांवर सही करताना योग्य ती खबरदारी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि जे जातक कोर्ट कचेरीच्या कामात सतर्क आहेत किंवा ज्यांच्या पाठीमागे कोर्ट कचेरी लागलेली आहे त्यांना त्यात विलंब होणार आहे, परंतु त्यामध्ये अंतिमतः त्यांना यशसुद्धा मिळणार आहे. आणि स्वास्थ्याचा विचार करता कन्या लग्न आणि कन्या राशीच्या जातकांसाठी मानसिक थकान ही त्यांना सतावू शकते. ज्यांना पचनासंबंधी विकार आहेत त्यांना सुद्धा आहाराचे नियोजन करणे हे गरजेचे असणार आहे. आणि हार्मोनल विकार ज्यांना आहेत त्यांनी सुद्धा या कालखंडात स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना निद्रानाशाचा म्हणजे झोप न येण्याचा त्रास आहे त्यांनी सुद्धा या कालखंडात आपली दिनचर्या संतुलित ठेवावी. त्यायोगे तुमचे स्वास्थ्य ठीकठाक राहण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. राहूचे वर्चस्व हे डिजिटल क्षेत्र, इंटरनेट क्षेत्र यावर आहे. त्यामुळे अशा साधनांचा वापर हा सुद्धा तुम्ही कमीत कमी करणे हे सुद्धा गरजेचे आहे. अनावश्यक मोबाईल हाताळणे हे सुद्धा या कालखंडात तुम्ही टाळलेलेच बरे आहे आणि ते तुमच्या स्वास्थ्यासाठी हितकारक असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहू तुम्हाला प्रामाणिक राहिल्यास सहकार्य करणार आहे. आणि जर तुम्ही चलाखी केली तर आधी तर तुम्हाला फळ मिळेल, परंतु नंतर मात्र तो राहू तुम्हाला त्यामध्ये अडकवताना सुद्धा दिसतो. आणि म्हणूनच प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न तुम्हाला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. कन्या राशी ही व्यवस्थापनाची राशी आहे, म्हणजेच मॅनेजमेंटची राशी आहे. अनुशासित आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास हा राहू तुम्हाला सुखदायी व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे. आणि दाम्पत्य जीवनासाठी सुद्धा हा राहू फारसा अनुकूल नाही. त्यामुळे दाम्पत्य जीवनाला तुम्ही वेळ देणे हे आवश्यक आहे. आणि तुमच्या जोडीदाराच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. एकंदरीत विचार करता कार्यक्षेत्रामध्ये नवीन उमेद निर्माण करणारा असा हा कालखंड कन्या रास आणि कन्या लग्नाच्या जातकांसाठी निर्माण होत आहे. आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या योग्य व्यक्तीचा सल्ला किंवा गुरुजनांचा सल्ला हा उपयोगी पडणार आहे. त्यांचा फायदा तुम्ही नक्कीच घ्यायचा आहे. अशा रीतीने आज आपण कन्या रास आणि कन्या लग्नाच्या जातकांना राहूचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची माहिती करून घेतलेली आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थितीत आहे अशांनी या कालखंडामध्ये शंकराची आराधना नित्य करावी. कारण शंकर हे लवकर प्रसन्न होणारा ग्रह आहे. हा अशुदोष आहे आणि म्हणूनच शंकराची आराधना राहूच्या अशुभत्वापासून तुम्हाला दूर ठेवू शकते. त्याचबरोबर सर्वात सोपा आणि चांगला उपाय म्हणजे गुरुजनांचा आणि ज्येष्ठांचा, त्याचबरोबर घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करणे आणि गरजूंना मदत करणे. हा राहू अनुकूल होण्यास अत्यंत प्रभावीपणे काम करतो आणि हा सर्वांना जमेल असा सोपा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने अवलंबण्यास काहीच हरकत नाही. ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ आहे आणि ज्यांना राहूची अशुभ फळे पाहायला मिळत आहे अशांनी या कालखंडामध्ये राहूच्या बीजमंत्रांचा जप केल्यास सुद्धा त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. हा बीजमंत्र ओम राम राहवे नमः असा आहे. या मंत्राचे दररोज 108 वेळा संकल्पपूर्वक केलेले पठण त्यांना फलदायी ठरू शकते. ज्यांना शक्य नाही त्यांनी ब्राह्मणद्वारा सुद्धा या मंत्राचे पठण करून घेऊ शकतात. त्यायोगे राहूचे अशुभत्व कमी होऊन त्याची शुभ फळे मिळण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण तुळ रास आणि तुळ लग्नाच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि खात्रीशीर विषयांच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.
तोपर्यंत नमस्कार.